धन्यवाद अंकित. यानंतर मी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवणारे किंवा ज्यांच्या संकल्पनेमधून हा सगळा उपक्रम समाजापर्यंत पोहोचावा यासाठी ज्यांनी अविरत असं कार्य सुरू केलंय, जी सेवा देणं सुरू केलंय, ज्यांच्या उद्देशामागे हे कायम आम्ही पाहत आलोय की भक्ती आणि शक्ती जरी असली तरी तुमची या भक्ती शक्ती व्यासपीठाच्या बाहेर गेल्यानंतर वृत्ती फार महत्वाची असते. यावर कायम फोकस असणारे, यावर कायम प्रकाशझोत टाकणारे श्री अभिजित पवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत सुद्धा या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. सूक्ष्म रूपात उपस्थित माझे गुरु श्री डॉक्टर बालाजी तांबे, सर्व गुरुजन, सूक्ष्म रूपात उपस्थित सर्व संत महात्मे, प्रेक्षकांमध्ये बसलेले मान्यवर, सर्व सज्जन बंधू भगिनींनो, खरं तर आज इथे ह्या भक्तिशक्तीच्या व्यासपीठावरती परमपूज्य आदरणीय प्रल्हाद दादा आज भक्तीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करत आहेत. माझे मित्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे शक्तीचं प्रतिनिधित्व करत आहेत. मगाशी जसं अंकित म्हणाला की शक्तीविना भक्ती ही निष्क्रिय असते आणि भक्तीविना शक्ती ही निष्क्रिय असते आणि शक्तीविना भक्ती ही विनाशकारक असते. आज आपण इथे सगळे जमलो आहोत त्याचा एक मुख्य उद्देश हाच आहे की येत्या काळामध्ये शासन, संत आणि समाज एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक दिशादर्शकाचं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हा सगळा पादुकाचा आत्ता हा जो उत्सव आहे, सोहळा आहे, तो आपण आज साजरा करतोय. आणि आज जागतिक महिला दिन आहे, त्याच्यामुळे आद्यशक्तीला नमन केल्याशिवाय चालणार नाही. आज तिच्या कृपेनेच हे सगळं सर्व काही घडतं आहे. आपल्याला एक आठवण म्हणून आपण असं म्हणतो की ते माता आहेत, भगिनी आहेत, वसुदैव कुटुंबकाची आपण व्याख्या करतो. घरामध्ये, कुटुंबामध्ये आज त्या मातेनी, त्या भगिनींनी जर का खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला तर हा समाज सुधारेल. वसुदैव कुटुंबकाचं नेतृत्व हे तिनेच केलं पाहिजे आणि म्हणून या आद्यशक्तीला मी नमन करतो. आजचा खरंच एक चांगला दिवस आहे, एक जागतिक महिला दिनामुळे. आणि आपण इथे तनिष्का संघटनाची आपली आहे स्त्री प्रतिष्ठा अभियान, तर त्याच्या वतीने देखील अनेक महिला याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांचं उत्तम काम चालू आहे. खरं तर इथे आपण हे सगळा सोहळा साजरा करतोय तेव्हा प्रॅक्टिकल लेवलवरती आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, भक्तिशक्ती आपण म्हणतो. आज आपण सगळे